नमस्कार, मी दिनेश. मागच्या वर्षीच्या पावसाळ्यात मी बदलापुरातील माझा युट्यूबर मित्र विशाल सोबत बदलापूर नजीकच्या रहाटोली गावात गेलेलो. बारवी धरणाकडे जाणाऱ्या रस्त्यामधून पुढे आल्यावर रहाटोली गावाचं प्रवेशद्वार लागतं. रहाटोली गाव पार करून थोडं पुढे आल्यावर रस्त्याच्या कडेला गाडी पार्क करून या पायवाटेने एका मंदिराच्या ठिकाणी जायला निघालो. आजूबाजूचा निसर्ग आम्हाला वेळोवेळी साथ घालतोय. थोडं पुढे चालत आल्यावर मंदिराच्या परिसरात प्रवेश केला. सुरुवातीला एके ठिकाणी भात रोपांची लागवड केलेली आहे. तेथून पुढे मुख्य मंदिरापाशी आलो. मंदिराबाहेर पुरातन दगडी शिवलिंग दिसतंय. शिवलिंग नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील स्वयंभू शिवलिंगाची प्रतिकृती आहे. त्या शिवलिंगाची आणि मंदिराची माहिती विशालकडून जाणून घेतली. त्र्यंबकेश्वर प्रमाणे हे 3 आहेत शिळा आहेत. त्यानंतर मुख्य मंदिरात दर्शनासाठी निघालो. सध्या हे मंदिर सुशोभित जरी वाटत असलं तरी ते शिलाहारकालीन 1000 वर्षांपूर्वीचं आहे. मुख्य गाभाऱ्यात काही पायऱ्या उतरून आल्यावर पुरातन दगडी शिवलिंग दिसतंय. शिवलिंगाभोवती नाग, त्रिशूळ, डमरू आहेत. तसेच पिंडीला फुलांची आरास केलेली आहे. तुम्हाला या संदर्भातला संपूर्ण व्हिडिओ माझ्या दिनेश नवले या युट्यूब चॅनलवर पाहायला मिळेल. तसेच ही रील आवडल्यास नक्की शेअर व सेव्ह करा. असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या पेजला नक्की फॉलो करा.